मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? तर नवरात्रीचा आज आहे तिसरा दिवस। तुम्हाला नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा। आणि आता वाजलेत 9, मुलं गेलेत जस्ट स्कूलमध्ये आणि आता माझी तयारी झालेली आहे पाठाला बसायची। तर आता मी पूजा वगैरे करते आहे आणि पाठ करायला बसणार आहे। तर पाठ झाल्यानंतर खाली सोसायटीची आरती आहे, तिथे पण जायचं आहे। तर पटकन मी पाठ वाचते। फ्रेंड्स, माझं पाठ वगैरे वाचून सगळं काही झालेलं आहे आणि आता वाजलेत 11:15 आणि मुलांना सकाळी टिफिन दिला पण भाजी काहीच बनवली नव्हती। तर आता मी त्यांच्यासाठी भाजी बनवते आहे आणि मी भाजी बनवते आहे आमच्याकडे याला म्हणतात करोडे, सांडगे पण म्हणतात त्यांना। तुमच्याकडे काय म्हणतात मला सांगा। तर त्याची भाजी मी बनवते मुलांसाठी। आमचा उपवास आहे तर ते साबुदाणे वगैरे खायची इच्छा नव्हती होत, म्हणून मग मी आज काहीच नाही बनवलंय आमच्यासाठी। आम्ही फक्त केळं खाणार आहोत। आज सॅटरडे, लीलेश त्यांना सुट्टी आहे, तर लीलेश त्यांचा आराम चालू आहे आणि उपवास आहे, त्यांचा पण उपवास आहे। मी उपवास केला म्हणून त्यांनी पण उपवास केलेला आहे। चहा पिणार का? बरोबर। तर चला, एका बाजूला चहाही बनवते कारण आज उपवासाचं काहीच नाही बनवलेलं आहे, तर थोडंसं डोकं दुखतंय, तर मग चहा बनवते। तर आत्ता आम्ही निघालो आहोत घरातले थोडेसे कामं करायला आणि किराणाही घ्यायचा आहे। तर किराणा घेऊ, अजून 1-2 कामं करू आणि मग घरी येऊ। त्यानंतर मग मी पार्लरमध्ये जाईन। तर आमचं किराणाचं काम झालंय, शॉपिंग करून झालेली आहे। गाडी छान तापलेली, आता मस्तपैकी गरम झाली गाडी उन्हातून होती तर। आणि आता झालंय आमचं इथलं काम। आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आणि मला लागली होती भूक म्हणून मी घेतले चिप्स। आता मी चिप्स खात खात घरी जाईल। तर आता आम्ही एका ठिकाणी थांबणार आहोत जिथं कच्ची लाकडी घाण्याचे तेल भेटतं, तर तिथून आम्ही शेंगदाणा ऑइल घेतो। तर आता आम्ही तिथंच थांबणार आहोत, तुम्हाला दुकान दाखवते मी ते। तर हे आहे पोषाहार, हे वाकडमध्ये आहे आणि आम्ही इथून लाकडी घाण्याचं शुद्ध शेंगदाण्याचं तेल घेतो। खूप छान असतं इथलं तेल, म्हणजे लाकडी घाण्याचं तेल खरंच खूप छान असतं, आपण वापरलं पाहिजे। कच्चं असतं ते, म्हणजे रिफाईंड तेल सारखं गरम करून दिलेलं नसतं, कच्चं असतं। तर त्याची क्वांटिटी ही तसं बघायला गेलं तर जास्त येते। जर ते व्यवस्थित यूज केलं तर ते क्वांटिटीमध्ये जास्त येतं। कारण जेव्हा मी आता यूज करते तर मी जेव्हाही ते फोडणीसाठी टाकते तेल, तर ते थोडंसं गरम होतं आणि स्प्रेड होतं। म्हणजे मला ते भाजीसाठी जेवढी क्वांटिटी हवी असते त्याच्यापेक्षा मी थोडी कमी घेते, पण जेव्हा भाजी बनते त्यावेळेला त्याला खूप छान तेल आलेलं असतं। तर खरंच हे लाकडी घाण्याचं तेल वापरलं पाहिजे।
शुद्ध असतं, चांगलं असतं. अशा पद्धतीने आमची शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही घरी पोचलेलो आहोत. ते घरातले कामं संपवून मी आलेली आहे पार्लरमध्ये, कारण माझी अपॉइंटमेंट होती हेअरस्टाईल आणि मेकअपची. सिंपल मेकअप आहे आणि नॉर्मल हेअरस्टाईल, म्हणजे कर्ल्स टाकायचे आहेत फक्त. तर हेअरस्टाईल आणि मेकअपची ऑर्डर होती म्हणून मी पार्लरमध्ये आलेली आहे. तर आता जस्ट कस्टमर येईल आणि मी माझं काम सुरू करेल. तर आता जस्ट मेकअप आणि हेअरस्टाईलचं कस्टमर माझं झालेलं आहे आणि सर्वीकडे मी असा खूप छान असा पसारा केला आहे. इथं ब्रश ठेवलेत, इथं पूर्ण टेबलवरती पूर्ण पसारा करून ठेवलेला आहे. मशिनरीज माझ्या इकडं तिकडं पसरलेल्या आहेत. तर आता हे सर्व आवरायचं आहे. हे आवरायला मला अर्धा तास जाईल. तर आता सर्व पटापट आवरते आणि 6 वाजता मला सोसायटीत बड्डे आहे माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा, तिथंही जायचं आहे. आणि आत्ता वाजलेत 5:45. हे सर्व आवरत मला 6:30 होतील. तर पटापट आवरते आणि मग घरी निघते. तर मी पार्लरमधलं सगळं काम करून घरी आली आहे. येताना गिफ्ट घ्यायला थांबली होती, गिफ्ट वगैरे घेतलं आणि आता चालली बड्डेसाठी वरती. तर चला बघूया. ॲक्च्युली खूप लेट झालेलं आहे, बड्डे सेलिब्रेशन ऑलरेडी झालेलं असणार आहे. आता मी फक्त बड्डे गर्लला जाऊन भेटून येईल, गिफ्ट देऊन येईल. ये डाइनिंग टेबल किसी दरबार से कम नहीं होता। आशीर्वाद से बनी मोटी एमपी के खास सहमति गेहूं से बनता है। तर हे आहे बर्थडे डेकोरेशन आणि ही आहे बर्थडे गर्ल. हाय हाय कर, हाय. इकडे बघ, हाय बोल, हाय. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ही आहे क्यूटी बर्थडे गर्लची क्यूटी मम्मी. ही आमची मेन मेंबर क्यूटी पाय आमची. आणि इथं काम चाललंय मॅडमांचं. सर्वांना मिरच्या वाटतात. मॅडम मिरच्या वाटतात का मॅडम? नाही, केक देते, चिप्स देते, समोसा देते. तर इथं ती प्लेट्स बनवते सर्वांसाठी. इथं माझा स्वयंपाक अर्धा झालाय. अर्धा म्हणजे फक्त आज खिचडी बनवली आहे, तर कुकर लावलाय मी. त्यात अर्ध काम लिलेशांनी केलं. आता ते मुलांना घ्यायला गेले, ते आले की आम्ही लगेच जेवण करू आणि जर जमलं तर जरा बाहेर जाऊ. आणि आम्ही कुठे जाणार आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. तर आत्ता वाजलेत 9 आणि आम्ही निघाले थोडंसं बाहेर फेरफटका मारायला. आणि बोला. आणि बघू ना नवरात्रीचा काय उत्सव आहे पुण्यामध्ये, कुठं काय आहे, काही स्पेशल आहे का. तर तुमच्यासाठी आम्ही शोधणार आहे की कुठे काय स्पेशल आहे का. जर कुठे काय स्पेशल आम्हाला सापडलं तर नक्कीच मी ते शूट करेल आणि तुम्हालाही दाखवेल. तर चला जाऊया. अरे 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 म्याऊ म्याऊ. तर आम्ही आलो आहोत खडकीमध्ये. तर इथं खूप छान बेंगॉली लोकांचं काली मातेचं मंदिर आहे, कालीबाडी समिती म्हणून. आणि त्या मंदिराच्या बिलकुल बाजूलाच त्यांनी देवी स्थापन केलेली आहे नवरात्रीसाठी. आणि खूप सुंदर मंदिर पण आहे आणि जे त्यांनी बाजूला केलेलं आहे डेकोरेशन तेही खूप सुंदर आहे.
तर खूप छान वाटलं इथं येऊन दर्शन घेऊन. आणि आता त्यांचे प्रोग्राम सुरू होतील 8 तारखेपासून, तर त्यावेळेला इथं खूप गर्दी असणार आहे आणि खूप त्यांची मज्जा असणार आहे इथं. तर सगळे बेंगॉली लोक त्यावेळेला इथं म्हणजे जे इथले आजूबाजूचे आहेत ते इथं जमा होतील आणि इथं ते एन्जॉय करतील. तर इथं बाजूला त्यांनी देवीचं स्थापना केली नवरात्रीसाठी. इकडच्या साईडला मंदिर आहे, काली मातेचं मंदिर आहे आणि ह्या साईडला एक मंडप टाकला गेला आहे. तर इथं त्यांचे प्रोग्राम होते. आणि गरबा लवकर बंद होता, त्यामुळे सोसायटीत पण लवकर गरबा बंद झाला. 10:30 वाजेशी बंद झालं. आणि आज मी खेळू नाही शकले कारण मी बाहेर गेली होती. पण माझ्या मैत्रिणींनी एन्जॉय केले, तर त्यांचे काही फोटोज मी लावेल की त्या कशा रेडी झाल्या होत्या, आज आमची थीम काय होती, तर मी त्यांचे फोटो लावेल. त्यात मी नाही आहे कारण मी बाहेर गेलेली होती, त्याच्यामुळे माझा फोटो नाही आहे. तर आजचा दिवस खरंच खूप छान गेला. नवरात्रीची 3री रात्र ही खूप छान गेलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. गुड नाईट.